दिनांक 6 डिसेंबर हा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन। दिनांक 4, 5 आणि 6 विशेषतः देशातील तमाम आंबेडकरी जनता चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जात असते। त्याच पद्धतीनं देशातील तमाम आंबेडकरवादी समाज हा या दिवशी शोक सागरात बुडालेला असतो आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लागलेला जो निकाल आहे त्याच्या अनुषंगानं येत्या 5 तारखेला या नवीन महायुती सरकारचा शपथविधी सोहळा साजरा होत आहे। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या या शपथविधी सोहळ्यानंतर देशभरामध्ये या महायुती सरकारकडून जो आनंदोत्सव साजरा होणार आहे, जे फटाके, जे आतिषबाजी आणि जो प्रचंड मोठा असा या शपथविधी सोहळ्यासाठी शामियाना सजवलेला आहे, तो निश्चितपणानं आंबेडकरवादी जनतेच्या भावना दुखावणारा असा आहे। कारण हा सोहळाच, हा आनंदोत्सवच बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला साजरा होत आहे। निवडणुकांचे निकाल लागून 10 दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला तरी सुद्धा या सरकारकडून शपथविधी सोहळ्यासाठी किंवा सरकार स्थापनेसाठी महत्वपूर्ण अशी काही भूमिका निश्चित होत नव्हती आणि जे निश्चित झाले तो दिवस सुद्धा यांनी या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला घेतलेला असल्यामुळे निश्चितपणानं हा आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावणारा, आंबेडकरी समाजाच्या भावनांना गालबोट लावणारा असा हा सोहळा आहे। त्यामुळे हा सोहळा दिनांक 5 रोजीचा या नवीन सरकारनं रद्द करावा आणि 6 तारखेच्या नंतर केव्हाही या सरकारकडून या शपथविधी सोहळ्याचं जे काही आहे ते नियोजन व्हावं अशी मागणी आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाच्या वतीनं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ निकाळजे, राष्ट्रीय सरचिटणीस मोहनलाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रावर मागणी करत आहोत। आणि याच सरकारमध्ये आंबेडकरी चळवळीतले जे काही नेते आहेत त्यांनी थोडंसं सजग असणं आणि गांभीर्यानं या सरकारला या संदर्भात सूचित करणं गरजेचं होतं। आमची अपेक्षा या सरकारमध्ये असणाऱ्या या दलित चळवळीच्या, आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांच्याकडून होती, पण हे चळवळीचं, समाजाचं दुर्दैव आहे की अशा पद्धतीचा कोणताही विचार केला गेलेला नाहीये। म्हणून या शपथविधी सोहळ्याचा जाहीर निषेध रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या द्वारे करत हा सोहळा रद्द करून 6 तारखेनंतर घ्यावा अशी मी कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं मागणी करत आहे। सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत। वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज आणखी बरंच काही। सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा। वारणा, आनंद अस्सल चवीचा।